नयनातील रूप जो हे देखे पुरुष, त्याचे चिरणी वास माझे असे माझा. नयनातील ज्योती देखे गुह्य भावे, त्याचे स्वरूप भावे वंदावे गा. ज्ञानदेव म्हणे नयनातील शून्य, देखे तोची धन्य भाग्यवंत. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातील श्लोक क्रमांक 2 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 11व्या क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधियज्ञ कथं क्वत्र देहस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथं नियसे नियतात्मभिः. अर्थात कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जो एक क्षणसुद्धा भगवंताच्या नामाशिवाय का भगवंताच्या स्मरणाशिवाय जगत नाही, अशा व्यक्तीबद्दल अर्जुन जाणण्यास उत्सुक आहे की देवा मला त्या व्यक्तीविषयी जाणण्याची उत्सुकता आहे. अर्जुन म्हणतो प्रयाण काळाच्या वेळेस, अंतसमयाच्या वेळेस तुमच्याशी त्याची जी नाड जोडलेली असते आणि त्यामुळं त्या अंतसमयी त्याची मनस्थिती कशी असते ते मला जाणून घ्यायचं आहे. अर्जुन म्हणतो त्याचं कारण असं आहे, महाराज, गेलेला पुन्हा परत आलेला नाही. त्यामुळं जाताना त्याची मानसिकता काय आहे हा अनुभव आजपर्यंत कोणी सांगायला आलेलं नाही. किंवा मरताना मला असं होतं, मरताना मी तसा गेलो, किंवा भगवंताशी माझा एकरूपता अशी साधली गेली त्यामुळे मला मोक्षाची प्राप्ती झाली आणि मी आता भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये आहे, असं सांगणारा आजपर्यंत कोणी या पृथ्वी तळावर वापस आलेला नाही. आणि भगवंत तर सांगतायत की प्रयाणकालेच कथम प्रयाणकाले पे मामे प्रयाणकाल मामे अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम ह्या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. शेवटच्या समयी माझं नाम जर मुखामध्ये आलं तर त्याला माझं धाम प्राप्त होतं. मरणाच्या यातना त्याच्या कमी होतात. नवे नवे अंतिम श्वास जाताना माझ्या नामाची संगत, माझ्या रूपाची संगत असल्यामुळं त्याला मरणाची ही जी अवस्था आहे ती सहज अवस्था होऊन जाते. भूक लागल्यानंतर सहज जेवण करावं किंवा भगवंताच्याच भाषेत सांगायचं झालं तर वासांसी जीर्णानी यथा विहाय, जीर्ण वस्त्र झालेलं आम्ही टाकून द्यायचं आणि नवीन देह परिधान करायचा, नवीन वस्त्र परिधान करायचं. इतक्या सहजपणे आत्मा पहिला शरीराचा त्याग करतो आणि दुसरं शरीर परिधान करतो. आणि याला पुराणामध्ये पुरावे आहेत, महाराज. राजा जडभरत हा सर्वात मोठा पुरावा आहे. कारण अशा कृष्ण भावना भावित माणसांना जर एखाद्या वासनेमुळं पुन्हा या पृथ्वी तलावर यावं लागत असेल तरीसुद्धा आपल्या प्राप्त ज्ञानाच्या बळामुळं ते मागच्या जन्माची त्यांना आठवण होत असते. मागच्या जन्मी आपण काय होतो 15व्या अध्यायामध्ये भगवंताने पुरुषोत्तम योग यामध्ये सांगितलेलं आहे. पश्यन्ति ज्ञानचक्षुषः
मूढा नानुपश्यन्ति. अज्ञानी किंवा मूर्ख लोकांना ते पाहता येत नाही किंवा आठवता येत नाही, परंतु ज्ञानवंतांना, कृष्ण भावना भावित माणसांना मात्र ते आठवत असतं. या ठिकाणी अर्जुन भगवंतालाच विचारतोय की देवा, जीवाचं सख्य जेव्हा तुझ्याशी जोडलं जातं, जीव तुझ्याशी जेव्हा एकरूप होऊन जातो, त्यावेळेस त्याची अवस्था काय होते? प्रयाणकालेच कथम ज्ञेयसी नियतात्मभिः. तो तुला कशा प्रकारे जाणून घेतो. जो कृष्ण भावना भावित झालेला आहे, आयुष्यभर ज्याने साधना केलेली आहे, तुझाच होऊन राहिलेला आहे, तो तुला जाते वेळेस कसा जाणून घेतो. कारण जातानाची वेळ ही भयानक आहे. हे आपण अल्पज्ञानामुळं समीकरण करून ठेवलेलं आहे. वास्तविक योगी जे असतात, ज्ञानवंत जे असतात, त्यांना मरणाची भीती कधीच नसते महाराज. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तृप्तीचा ढेकर त्यांना आलेला असतो. जीवनामध्ये अजून काही हवं, काही प्राप्त करायचं राहून गेलं, अशी अपूर्णता त्यांच्या वाट्याला आलेली नसते. त्यामुळं येईल त्या क्षणाला सहज या जगाचा निरोप घेण्याची तयारी त्यांची असते. मग अर्जुन या ठिकाणी तेच विचारतो आहे. 8 प्रश्न किंवा 8 शंका विचारल्या आहेत. त्या 8 शंकातली शेवटची शंका अर्जुनाची, शेवटचा प्रश्न हा आहे की प्रयाणकालेच कथम ज्ञेयसी नियतात्मभिः. तुझ्याशी त्या माणसाचं नातं कसं होतं किंवा तो तुला कसा जाणतो जाताना. हो, आयुष्यभर ज्यानं भगवंताला जाणलेलं आहे, जाताना तो का जाणणार नाही महाराज. आयुष्यभराची साधना असेल तर निश्चित जाताना सुद्धा भगवंताची संगत त्याला, कारण भगवंताने त्याचा स्वीकार केलेला असतो. आणि एकदा भगवंताने स्वीकार केला, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतेही त्याने वंद केले. एकतर इतक्या सहजासहजी भगवंत अंगीकार करत नाही. त्याच्याकरिताच ह्या सगळ्या परीक्षा आहेत महाराज. किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतांच किम प्रोक्तम अधिदैवम किमोच्यते. 5 प्रश्न पहिल्या श्लोकामध्येच विचारून मोकळा झाला अर्जुन. आणि या श्लोकामध्ये 3 प्रश्न अर्जुन विचारतोय की अधियज्ञ कथम कोत्र. सर्वे सर्वा कोण आहे? यज्ञाचा अधिपती जो म्हणतोय देवा, तो कोण आहे? कोत्र देहस्मिन मधुसूदन. या प्राप्त झालेल्या जीवाच्या देहाशी त्याचा संबंध काय आहे? आणि प्रयाणकालेच कथम ज्ञेयसी नियतात्मभिः. जाताना त्याचं नातं, मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते. मृत्यूसमयी सर्व शारीरिक क्रिया जर विस्कळीत झालेल्या असतात तर तो तुझ्याशी एकसंग कसा होऊन जातो. अशा व्याकुळ अवस्थेमध्ये सुद्धा तुझं स्मरण होऊ शकतं का? ही शंका अर्जुनाची आहे. भगवंताचे महान भक्त कुलेश्वर महाराज म्हणून होते. ते भगवंताला सांगतात की देवा, आता मी निरोगी आहे आणि माझी इच्छा आहे या निरोगी अवस्थेत माझा अंत व्हावा, मला मरण यावं. कारण या निरोगी अवस्थेमध्ये मी तुझं स्मरण, तुझ्या नामाचा जप हे सहज करू शकतो. आणि तितकी माझ्या ठिकाणी चेतना जागृत आहे आज माझी. न जाणो पुढं माझं शरीर
कमकुवत होईल, इंद्रिय क्षीण होतील, स्मरणशक्तीच राहणार नाही. म्हणून माझ्या मनाचा जो राजहंस आहे तो आता अतिशय सदृढ आहे. आणि अशा अवस्थेत मला खरंच मरण हवं आहे. कारण नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिलो तर माझं काय होईल मलाच कळत नाही ते म्हणतात. आता मन अविचल आहे, मन माझ्या ताब्यात आहे. म्हणून या क्षणी मला मरण आलं तर फार बरं होईल. भगवंताचं नाम मुखी यावं, स्मरणात त्याचंच रूप असावं, म्हणजे त्याच्या धामाची मोक्षाची प्राप्ती सहजपणे होऊन जाते महाराज. म्हणून या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय अक्षरब्रह्मयोग 11व्या ओळीमध्ये म्हणतात, परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची असे निस्सीम, म्हणून तयाचे काम सदा सफल. भगवंताला आवडणारी जीवाची जी अवस्था आहे की सर्वे सर्व त्याचं होऊन राहणं, त्याच्या प्रती सदैव उपकार जाणून राहणं, कृतज्ञता प्रकट करणं क्षणोक्षणी की देवा तुझ्यामुळेच मी आजचा दिवस पाहू शकलो, भगवंता तुझ्यामुळेच आज माझा उदरनिर्वाह व्यवस्थित झाला, देवा तुझ्यामुळंच माझं शरीर आज निरोगी आहे, कुठलीही व्यथा त्याला नाही आहे. आणि तुझ्या नामस्मरणामध्ये तुझ्याच कृपेनं प्रपंचातल्या इतक्या धावपळीत सुद्धा तुझं स्मरण माझ्या चित्ताच्या ठिकाणी अखंड चालू आहे. भगवंता ही तुझीच कृपा आहे. आणि ही अवस्था ही अर्जुनाची होती महाराज. म्हणून तयाचे काम सदा सफल. त्याला कार्यामध्ये कुठलीच अडचण निर्माण होत नव्हती. त्याचं कारण हे आहे महाराज. युद्ध करायला अर्जुन निघाला पण विजयश्री भगवंतानी घोषित केली. किती काळजी घ्यावं अजून जीवाची भगवंतानं, पण त्याकरिता मात्र त्याचं होऊन राहता आलं पाहिजे. आणि तसं अर्जुन राहिला आहे. माऊली तर म्हणतात, या जगदीश्वराचे प्रेम दिसत तसे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. असं कोणतं पुण्य केलं असेल म्हणे या अर्जुनानं की जे न सांगेचे माते देवकीशी, जे न सांगेचे पिता वसुदेवासी, जे न सांगेची बंधू बळीभद्राशी ते गुह्य अर्जुनेशी बोलत. बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, इतकंच काय मोठ्या भावाला सांगितलं नाही, आणि त्याही पलीकडे देवी लक्ष्मी आईशी जवळीक बायकोला सुद्धा सांगितलं नाही. ते गुह्य ज्ञान जीवन यशस्वी होण्याचं ज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे महाराज. आणि अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान आज आपल्याला उघडपणे अभ्यासता येत आहेत. फक्त अर्जुनाचंच पुण्य नाही महाराज, आपणही काही कमी पुण्यवान नाही. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. म्हणून अर्जुनाकरता माऊली म्हणतायत की परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची असे निस्सीम, म्हणून तयाचे काम सदा सफळ. आज अशा प्रकारचं जे निस्सीम प्रेम ते एका अर्जुनाच्या ठिकाणीच आहे. आणि म्हणून त्याचं कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे युक्त झालेलं अंतःकरण, त्याची इच्छा नेहमी सफल मार्गाकडे घेऊन जात असतं. त्याला नाही तुटी कदा कासे याची कशाची चिंता नसते. फक्त त्याचं मात्र आम्हाला होऊन राहता आलं पाहिजे अर्जुनाप्रमाणे. परी ऐसे जे प्रेम
ते अर्जुनीची असे निश्चयम म्हणून तयाचे काम सदा सफल. सतत विजयी व्हावं, यशस्वी व्हावं आणि अंतिम समयी या मानवी योनीचं अंतिम साध्य जे आहे मोक्षप्राप्ती, ती सुद्धा सहज प्राप्त होऊन जावं इतकं सामर्थ्य या मनुष्य योनीमध्ये आहे. फक्त त्यावर कृपा भगवंताची कशी होईल त्या अनुषंगानं आम्हाला वागता आलं पाहिजे. की अर्जुनाप्रमाणे आमच्यासुद्धा मदतीला तो सतत तयारच आहे. अर्जुनानं त्याचा रथाचं सारथ्य दिलं तसं आम्ही आमच्या रथाचं संपूर्ण सारथ्य त्याच्याकडे दिलं की अर्जुनासारखीच आमची अवस्था होईल. परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीचे असे निश्चिम म्हणून तयाचे काम सदा सफळ. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.